मला खूप राग आला होता प्रचंड, की आत्तापर्यंत एवढं मी स्नान, संध्या, देवाची उपासना, दररोज तास-तासभर देवासमोर बसायचो. तर हे दुःख माझ्या वाट्याला का आलं? त्यामुळे नंतर काय झालं, की मी देवापाशी जाणंच मी बंद केलं. 2 दिवस आधी तो तिच्यावर लक्ष ठेवून होता, की ती कधी बाहेर येते, कधी खेळायला येते. फक्त अंधार पडायची वाट बघत होता. अंधार पडायची तो वाट बघत होता. त्याच्या पुढचं सुद्धा सगळं प्लॅनिंग झालं होतं. पण लाईट नव्हते तर मग CCTVने कुठलं कॅप्चर केलं हे? त्या दिवशी काय झालं, दुपारची वेळ होती आणि काही मुलं तिथे लपाछपी खेळत होते तिथे. त्या मुलांनी पाहिला तर तो भीमराव कांबळे जो होता तो परत बाहेर आला. त्यातला एक मुलगा तर तू माझ्याकडे काय बघतो, तू काय केलंस हे आम्हाला माहिती आहे आणि तुला आता फासावर चढायचं आहे. त्यातील दुसरा एक जो पोरगा होता तो माझ्यापाशी आला. मी तिथे कोर्टात बसलो होतो. त्याने माझ्या पाठीवरती हात फिरवला आणि मला म्हणाला, आणि त्याच्या बाजूनी कोणी लोक उभी राहिली का, किंवा त्याला त्या 2 महिन्याच्या काळात कोणी भेटायला गेलंय? तर CCTV फुटेज जो सप्लायर होता गावामधला तो आपल्या धर्मातला पण नव्हता. जेव्हा मी कोर्टात गेलो आणि त्याला प्रश्न विचारला, तुम्हाला तिसऱ्यांदा बोलवलंय कोर्टाने, तुम्ही नसरापूरवरनं दररोज इथे कोर्टात येताय, तर त्याचं एक वाक्य मला खूप मनाला भावून गेलं, की तो म्हणाला, कधी तो आपण फासावर लटकलेला बघू शकतो? पुढच्या किमान तरी. पण आम्ही हळूहळू थोडंसं सावरतोय, कारण दुसरी एक आम्हाला मुलगी आहे. तिच्याबद्दल बोलूयात थोडं आपण. अगदी तिच्या खास आठवण म्हणजे ती एक गाणं म्हणायची. ते गाणं असं होतं, आईची की बाबाची सांगा कुणाची, मी परी गोडशी माझ्या बाबाची. ते असं एक गाणं मला कायम म्हणून दाखवायचं. तू कोणाची आहेस? बाबाची. मंडळी नमस्कार. खरं तर सप्रेम नमस्कार विनंती विशेषने आपण प्रत्येक पत्राची सुरुवात करतो, कारण मी खूप उत्सुक असतो नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन यायला. आज ती उत्सुकता तुम्हाला दिसणार नाही माझ्या बोलण्यात, कारण आजचं पत्र हे औत्सुक्याचं नसून एक खूप जबाबदारीचं पत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, ज्या शिवरायांच्या संस्कारात हा महाराष्ट्र घडला, परस्त्री माते समान हा आपला जो संस्कार आहे, त्या संस्काराला काळीमा फासणारी एक घटना 1 मेच्या दिवशी घडली, ज्यानं तुम्ही हादरलात, मी हादरलो, महाराष्ट्र हादरला आणि देशही हादरला. ती घटना म्हणजे नसरापूरची. शिवाजी महाराजांची भूमी पुणे. त्या पुण्याच्या नसरापूरमध्ये एका 65 वर्षीय नराधमाने एका 3-3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केले. मला ते पुन्हा बोलायचं नाही आहे. पण 60 दिवसात आपल्या न्यायव्यवस्थेने त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अशा प्रकरणामध्ये ना ते कुटुंब प्रचंड चर्चेमध्ये येतं आणि त्या कुटुंबानी, वेदवतीच्या कुटुंबानी कुठेच मीडियामध्ये येऊन त्यांचा तोल गेला अशी भूमिका घेतली नाही. कुठेही कोणाला आरोप केले नाही, कुठेही कोणावर काही बोलले नाही. तिचे बाबा या दोन महिन्याच्या काळामध्ये 4-5 वेळा फक्त इंस्टाग्रामवर येऊन त्यांनी काही भूमिका मांडली. आजचं पत्र तिचे बाबा तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. काही दिवसापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं, पण तेव्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मी फार विनम्रपणे सांगतो आहे की आजचं पत्र कुठल्याही TRPसाठीचं नाही, कुठल्याही व्ह्यूजसाठीचं नाही, कुठलाही मसाला मला यातनं नको आहे. त्यांचं मन कुठेतरी मोकळं व्हावं. आपल्याला 2 महिन्यात खूप प्रश्न पडलेत, ते काही प्रश्न मी त्यांना फक्त विचारणार आहे. माझी भूमिका आज खूप मिनिमल असणार आहे. एक विनंती आहे फक्त, कमेंटमध्ये व्यक्त होत असताना तुम्ही पण प्रचंड जबाबदारीने व्यक्त व्हा. या गप्पांना सुरुवात करूया. शुभमजी, खूप थँक्यू, तुम्ही तयार झालात बोलण्यासाठी. प्रसंग खूप अवघड आहे. म्हणजे जेव्हा आपली काल भेट झाली तेव्हा आय वॉज कन्फ्युज्ड की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तरी मी बोलू शकणार आहे की नाही. कारण समाज म्हणून जेव्हा आम्ही या घटनांकडे बघतो ना, तेव्हा प्रचंड सुन्न व्हायला होतं. कशी एखाद्या व्यक्तीची इतकी क्रूर मानसिकता असू शकते. बरोबर. आणि या 2 महिन्यात तुम्ही जो संयम दाखवला आहे, जे धैर्य दाखवलं आहे, त्यासाठी तुम्हाला खूप मनापासून नमस्कार आणि कडक सॅल्यूट आहे. की तुम्ही दुःखाचा डोंगर बाजूला करून उतरलात मैदानात, न्यायालयात रोज जात होतात, 3ऱ्या दिवशीपासून पोलिसांना फेस करत होतात आणि एक एक्झाम्पल तुम्ही सेट केलं आहे. कारण ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे. कोणाच्याच नशिबात येऊ नये, पण काय असेल ते असेल, तुमच्या नशिबात ती आली. मला तुमची थोडी पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे. कोण आहेत शुभम कुलकर्णी, कुठली फॅमिली आहे त्यांची? तशी माझी पार्श्वभूमी म्हणायला गेलं तर माझा मूळ जन्म हा सोलापूरचा आहे. सोलापूरला माझा जन्म होऊन तिथेच माझं पुढचं शालेय शिक्षण वगैरे झालं. त्यानंतर मला आध्यात्मिक आवड होती, आपल्या वेदांबद्दल आवड होती. त्यामुळे माझं पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे वैदिक शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये आलो. माझं वेदांमधलं ऋग्वेदाचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर 2006 साली पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातच सेट झालो आणि पुण्यात मी पौरोहित्याचं काम गुरुजी म्हणून एक करायला लागलो. आणि त्यानंतर मग माझे सगळे शिक्षण झाल्यानंतर बऱ्याच ओळखी झाल्या. त्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मी
धार्मिक कार्य करत होतो. त्यातच मग विवाह बंधनात अडकलो. त्यानंतर माझी बायको ऋतुजा आणि ती नसरापूरची आहे माझी बायको, आणि माझ्या 2 मुली नारायणी आणि आत्ता वेदवती, असं आमचं कुटुंब होतं. त्या नसरापूरच्या आहेत तुमच्या पत्नी. अनेकांना असं वाटत होतं की तुम्ही नसरापूरचे आहात, आणि म्हणजे तुमचे सासरे नसरापूरच्या बनेश्वर मंदिरामध्ये पुजारी होते. बरोबर. बरोबर. ओके. थेट मला आता त्या दुःखद प्रसंगावर यायचं आहे. वेदवती तिकडे का गेली होती? मे महिना होता. मे महिन्याच्या सुट्ट्या चालू होत्या आणि तिला नसरापूरची ओढ खूप जास्ती होती. कारण एक ते मोकळीक वातावरण तिथलं होतं. एक गावातलं वातावरण आपण बघतो की गावातलं वातावरण एकदम मोकळं असतं, भरपूर आजूबाजूला मुलं असतात खेळायला, त्यामुळे तिकडची ओढ तिला जास्ती होतीच, अगदी लहानपणापासूनच होती. सध्या ती तिथे सुट्ट्यांमुळे गेली होती. मे महिन्याची सुट्टी होती. ती डे केअरला जात होती. डे केअरला पण सुट्टी होती, त्यामुळे त्या सुट्टीसाठी ती तिकडे गेली होती आजीपाशी राहायला. आणि नसरापूरच्या बनेश्वर मंदिरांच्या गुरुजींची नात म्हणजे सगळेच ओळखत असतील, कारण गावात आपण जवळपास सगळेच एकमेकांना ओळखत असतो. बरोबर. ओके. आणि तो जो वाईट प्रसंग जेव्हा घडला तेव्हा तुम्ही पण तिकडेच होतात की तुम्ही कुठे होतात? नाही, मी आणि माझी बायको आम्ही दोघंही पुण्यामध्येच होतो. माझी बायको ऋतुजा ती जॉब करते, त्यामुळे ती सुद्धा त्यावेळी पुण्यातच होती, आणि मी एका घरी असंच संध्याकाळच्या वेळी पूजेला गेलो होतो. त्यामुळे त्यानंतर आम्हाला तिथून काही फोन आले की तुमची मुलगी हरवली आहे, तर तुम्ही लवकरात लवकर नसरापूरला पोहोचा. मग त्यानंतर आम्ही दोघांनी कोऑर्डिनेशन करून आम्ही नसरापूरला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आत्तापर्यंत आम्हाला एवढंच सांगितलं गेलं होतं की तुमची मुलगी हरवली आहे, पण दोघंही या असं म्हणत आहेत. त्यानंतर आमच्या मनात एक माणूस म्हणून विचार यायला सुरुवात झाली की बाबा काय झालं असेल नक्की, तुम्ही दोघंही या, सारखे वारंवार फोन का येतात लोकांचे. आम्ही जास्तीत वाईटातला वाईट विचार माणसामध्ये कुठला येतो की बाबा तिला लागला असेल, पडली असेल, किंवा त्याला ॲडमिट केलं असेल, अशा आम्ही या विचारातून आम्ही नसरापूरला पोचलो. आणि पोचल्यानंतर जे काही तिथे आम्ही माहोल बघितला, जे काही तिथे गर्दी बघितली, ॲम्ब्युलन्स बघितल्या, पोलिसांच्या गाड्या बघितल्या, त्यामुळे आम्ही इतकं तिथेच गळून गेलो. आम्ही दोघंही नवरा बायको, आम्हाला गाडीतनं उतरायचं सुद्धा सुधरत नव्हतं. त्यानंतर काही लोक आमच्यापाशी आली आणि त्यांनी आम्हाला गाडीतनं उतरवलं, आणि त्या गर्दीमध्ये जायच्या आतच त्यांनी मला बाजूला घेऊन ह्या सगळा काय झालं हे सगळं आम्हाला सांगितलं. तो जो व्यक्ती होता भीमराव कांबळे, तो बघण्यातला होता याच्या आधी तुमच्या? नाही, आमचा तसा काही त्याचा म्हणजे कधी तो परिचयातला नाही किंवा कधी बघण्यातला नाही. तो त्या ठिकाणी जिथे ते राम मंदिर आहे नसरापूरचं, ते खूप जुनं राम मंदिर आहे, आणि त्याच्याच कळशाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू होतं. तर तिथे तो लेबर म्हणून कामाला, त्या मंदिराच्या कळशाच्या कामाला लेबर म्हणून विटा वाहण्यासाठी तिथे आला होता. आणि तो तिथे विटा वाहण्याचं काम करत होता. म्हणजे आम्हाला त्याची काहीच पार्श्वभूमी माहिती नाही किंवा त्या माणसाला आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. काही गावकऱ्यांना पण काही तो माणूस माहिती नव्हता. म्हणजे अगदी जिथे त्याने त्याला कामाला ठेवलं असे 2-3 जणं लोक त्याला ओळखत होते. बरोबर. कारण आम्ही हे प्रकरण सगळं एकतर पोर्टलवरनं माहिती किंवा न्यूज चॅनलवर जेवढं आलं तेवढं माहिती आहे. आज खूप गोष्टी क्लिअर होणार आहेत. हे पण नवीनच असेल अनेक लोकांना की तो नसरापूरचा ग्रामस्थ नव्हताच. कारण थोडीशी इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्याला मसाला देऊन खूप बातम्या आल्या. तर हे फार बरं केलं तुम्ही, हे क्लिअर केलं. त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे? त्या व्यक्तीचं नाव आहे भीमराव प्रभाकर कांबळे. तो नसरापूरपासून एक 4 गाव सोडून लांब तिकडे राहत होता. भोर तालुक्यातच एक गाव आहे, त्या गावाचं नाव नाही माहिती मला, पण तिथे तो राहतो असं मला ऐकू माहितीतनं आलं. की त्याची पार्श्वभूमी सगळी आत्ता माझ्यापर्यंत आली ती सगळी ऐकीवच आहे. की त्याला 7 मुली आहेत, त्याला एक मुलगा आहे, 11 नातवंड आहेत, आणि त्याच्यावर त्या आधी 2 गुन्हेसुद्धा दाखल आहेत. आणि हेच म्हणजे रेप संदर्भातच गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. पहिला गुन्हा केला होता तो 1996 साली केला होता. ते का त्यांनी वयस्कर वृद्ध महिलेवरती हा अत्याचार केला होता. आणि त्यानंतर 2016 साली हा त्याने गुन्हा केला होता. त्याच्याच कुटुंबातल्या एका लहान मुलीवरती त्याने हा असा अगदी 15-16 वर्षाच्या मुलीवरती केला होता. असे 2 गुन्हे त्याच्यावरती रजिस्टर आहेत. हे असं आम्हाला ऐकू माहितीतनं कळालं, आणि एवढीच त्याची पार्श्वभूमी माहिती होती आम्हाला. म्हणजे त्यानंतर कळाली आम्हाला. आता 2 महिने झालेत घटनेला, बरीच पानं उलगडली गेली असतील कोर्टामध्ये वगैरे त्यासमोर. तर तो तुम्हाला वाटतं की प्री प्लॅन्ड होतं की ते अचानक घडलेलं होतं?
हे सगळं प्री प्लॅन्डच होतं. त्याने पूर्ण रेकी केली होती. ओके. म्हणजे CCTV फुटेजमध्ये सगळं दिसतं आहे की 2 दिवस आधी तो त्याच्यावर लक्ष ठेवून होता की ती कधी बाहेर येते, कधी खेळायला येते, कुठे जाते आहे, कोणाच्या घरात जाते आहे. म्हणजे शेजारी नसरापूरला जे आमचं शेजारी घर होतं त्या घरात ती खेळायला गेली की तो तिथे वाकून बघायचा की ती तिथे आहे का. बरं. म्हणजे असं सगळ्या CCTV फुटेजमध्ये हे सगळं दिसलं. हे बाहेर न आलेले फुटेजेस आहेत. हां, हे बाहेरनं आलेले फुटेजेस आहेत. काय होतं, पोलीस फक्त त्या घटनेच्या दिवशीचं CCTV फुटेज तपासत नाहीत. हां. त्याच्या आधी 2-3 दिवस जे काही असतील की तो माणूस तिथे कसा वावरत होता, त्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, हे सगळं तिथे चेक करताना लक्षात आलं की नाही, हे सगळं प्री प्लॅन्ड आहे आणि त्याने सगळं पूर्ण रेकी करून हे सगळं कृत्य केलेलं आहे. ओके. तो सगळ्या CCTVच्या अंडर सर्व्हिलन्स असणारा एरिया आहे हो, अगदी अगदी तो तिकडचा भाग. अगदी. ओके. आणि मग म्हणजे ती वेळ काय होती, कुठल्या वेळेत त्यांनी हे साधलं आहे? त्या दिवशी काय झालं, नसरापूर हे गाव असल्यामुळे तिथे लोड शेडिंगचा तसा प्रॉब्लेम असतोच. त्या दिवशी नेमके ग्रामपंचायतीचे CCTV सगळीकडे लावलेले आहेत. तर त्या दिवशी नेमकी लाईट गेली होती. बरं. हां, दिवसभर लाईट नव्हती आणि त्याला त्याची कल्पना होती की आज लाईट नाही आहे. ओके. त्यामुळे त्यांनी सगळा तो डाव साधला. जवळपास 3:12 माझी मुलगी खेळत खेळत बाहेर आली आणि तिथेच विटा वाहण्याचं काम करत होता किंवा तिथे मंदिरात बसला होता. आणि आदल्या दिवशीच समोरच्या ज्या गोठ्यामध्ये हे दुष्कृत्य घडलं तिथे गाईला वासरू झालं होतं. बरं. आणि तिची आजी आदल्या दिवशीच वासरू झाल्या त्या बाळाला घेऊन गेली होती वासरू दाखवायला, एक उत्सुकतेपोटी, लहान बाळ आहे म्हणून. आणि तिला पण ती उत्सुकता होती की सारखं मला वासरू बघायचं आहे, वासरू बघायचं आहे, वासरू बघायचं आहे. ती आजीच्या मागे लागलीच होती. मग 3:12 जेव्हा ती खेळायला बाहेर आली तेव्हा हा माणूस तिथे होता, तिथे बसला होता. तो तिला म्हटला, चल मी तुला वासरू दाखवतो. आणि ती आता एवढं लहान लेकरू, ती विश्वासच ठेवणार ना अशा निष्पाप मन. तिने आजोबा समजलं तिला आणि ती गेली त्यांच्यासोबत. म्हणजे ते आत्ताची CCTV फुटेज आपण व्हायरल झालेली बघतोय त्यात सुद्धा बघा ती किती आनंदाने असं एक उड्या मारत ती त्या आपले आजोबा समजून ती चाललेली आहे. आणि 3:12 तो तिला तिकडे आत घेऊन गेला आणि नंतरचं पुढचं सगळं 3:51 हे सगळं दुष्कृत्य घडलं. 3:51 तो बाहेर येताना दिसतोय तिथून. ओके. पण लाईट नव्हते तर मग CCTVनी कुठलं कॅप्चर केलं हे? ग्रामपंचायतीचे सगळे CCTV बंद होते. पण एक कर्मधर्म संयोगाने एक चमत्कारच म्हणावा लागेल त्या दिवशीचा की तिथे बाजूलाच एक स्वीट होमचं दुकान आहे. तर तिथे त्यांना नेमकी जिलबीची ऑर्डर आली होती. बरं. मग ते जिलबीची ऑर्डर आल्यामुळे त्यांनी त्यांचा इन्व्हर्टर चालू केला आणि त्याच वेळी हे सगळं CCTV फुटेज म्हणजे कॅप्चर झालं. त्यामुळे हे सगळं पुढचं उलगडत गेलं. नाहीतर CCTV फुटेज नसला असं तर पोलिसांना अजून थोडासा त्रास झाला असता त्या सगळा शोधण्यासाठी किंवा करण्यासाठी. पण तेवढ्यातच तो CCTV फुटेज मिळाला. हो, म्हणजे जर ते CCTV फुटेज नसतं ज्याच्या आधारे न्यायालयाने इतका मोठा निर्णय दिला आहे तर खूप कॉम्प्लिकेटेड झालं असतं. त्याचा प्लॅनच होता की संध्याकाळी सगळा आपण जे काही आपण कृत्य केलं असेल त्याची सगळी विल्हेवाट लावायची आणि त्या गावातून पळ काढायचा, असा त्याचा सगळा पूर्ण प्लॅन होता. 3:51 तो तिथनं जाताना दिसतोय. आणि मग नंतर हे कळलं कसं लोकांना किंवा आजीला, आजोबांना तिच्या? 3:40 लक्षात आलं आजीला की आपली वेदवती कुठेच दिसत नाही आहे. मग आजीने पहिल्यांदा शोधाशोध चालू केली की ते राम मंदिरात दिसते का, शेजारचे आहेत त्यांच्या घरात दिसते का, शेजारची शाळा आहे तिथे दिसते का. तर मग तिने बऱ्याच शेजारच्या बाजारच्यांना बोलवलं आजीने की वेदवती कुठेच दिसत नाही आहे, तुम्ही या. तर मग सगळ्यांनी, ज्या गावकऱ्यांनी, आजूबाजूचे सगळे लोक होते त्यांनी शोधाशोध चालू केली. आणि त्यानंतर बऱ्याच वेळ ती सापडत नव्हती. तासभर झालं, 1.5 तास झाला ती सापडत नव्हती. मग त्यानंतर त्यांनी तिथल्या एका शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलीस पण या प्रकरणात आले. त्यांनी पण शोधाशोध चालू केली. पण काही आपल्या ग्रामस्थांनी CCTV फुटेज चेक केलं. ओके. मग CCTV फुटेजमध्ये लक्षात आलं की हा भीमराव कांबळे नावाचा व्यक्ती तिला शेवटचा घेऊन जाताना गोठ्याच्या बाजूने घेऊन जाताना दिसतोय.
सर्वात हे म्हणजे काय, तो भीमराव कांबळे जो होता ना, तो गावकऱ्यांसोबत मुलीला शोधत होता. म्हणजे तो सुद्धा तिथेच उपस्थित होता आणि तो बनाव रचत होता की मी सुद्धा तुमच्यासोबत मुलीला शोधतोय. पण जेव्हा CCTV फुटेजमध्ये लास्ट सीन त्याच्यासोबत जाताना दिसली माझी मुलगी, तेव्हा लक्षात आलं गावकऱ्यांच्या की बाबा यानेच काहीतरी दुष्कृत्य केलेलं आहे. त्यानंतर मग सगळ्या पुढच्या गोष्टी उलगडत गेल्या. किती नालायकपणाचा कळस आहे हा. अगदी. म्हणजे फक्त अंधार पाडायची वाट बघत होता तो. अंधार पाडायची तो वाट बघत होता. त्याच्या पुढचं सुद्धा सगळं प्लॅनिंग झालं होतं की काय करायचं आणि कसा पळ काढायचा. तुम्ही शहरातून नसरापूरला पोहोचेपर्यंत मग वेदवतीला नेलं होतं पोलिसांनी. आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा भरपूर गर्दी होती आणि जेव्हा आम्हाला कळलं तर आम्ही पूर्ण ट्रॉमामध्येच होतो. आम्हाला काहीच सुधरत नव्हतं. आमची मागणी हेच होती की आम्हाला आमच्या बाळाला बघू द्या. तिची आई पण तेच म्हणत होती की एकदा तरी आमच्या बाळाला आम्हाला बघू द्या. पण ती घटनाच अशी होती की आईवडिलांनी ते पाहणं गावकऱ्यांना वाटलं ते शक्यच नाही आहे. त्यामुळे आम्हाला तिथे घटनास्थळी आम्हाला कोणी जाऊच दिलं नाही. मग नंतर ते ससूनमध्ये बाळाला हलवण्यात आलं. ओके. आता यातल्या तुम्ही सांगितलेल्या अशा काही घटना आहेत की ज्या माहिती नव्हत्या. बाकी मीडियाने जेवढं कव्हरेज केलं त्यातनं ही स्टोरी बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचली होती. बरोबर. मग नंतर पोस्टमॉर्टम वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मुख्य कॅमेरे तुमच्या घराच्या बाहेर होते मीडियाचे. तिथनं असं आलं की आता वैकुंठात जाण्याऐवजी हे नवले ब्रिजला जाणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत. त्याची पार्श्वभूमी काय होती? तुम्हाला तेव्हाच का बरं आंदोलन करावं असं वाटलं? असं मनात आलं नाही की आधी अंतिम संस्कार होऊ देऊत आणि मग आंदोलनाला स्वरूप देऊ? तो सगळा तेव्हाचा विचार काय होता? दुसऱ्या दिवशी वेदवतीला घरी आणलं, त्या दिवशी एक बाप म्हणून भूमिका माझी अशी होती की मुलीचे अंतिम संस्कार करावेत की खाली सगळा जनक्षोभ उसळला होता. किमान 2,000 ते 3,000 लोक सोसायटीच्या खाली थांबली होती. त्यांच्या सगळ्यांची भावना अशी होती की शुभम आपण काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यात आपण मागे पडू. एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्यांचा जनक्षोभ उसळला होता. बरेच लोकांचा खाली घोषणाबाजी चालू होती. मला लोकांनी खाली बोलवलं. मला लोकांनी बरेच समजवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यातून आपण आपल्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ शकू. हे तुमच्या दाहेरीच्या घरी? हां, दाहेरीच्या घरी. पण झालं काय, एक मुलीचा बाप म्हणून आता मुलीला जाऊन तर 2 दिवस होत आले होते, संध्याकाळच झाली होती. तर मला वाटत होतं की मुलीचा अंत्यसंस्कार करावेत. पण नंतर मी माझ्या बायकोशी आज जाऊन बोललो की काय करूयात, एवढा खाली सगळा जनक्षोभ उसळला आहे आणि आपण एक आईवडील म्हणून काय भूमिका घेऊयात. तेव्हा माझी बायको म्हणाली की आता आपली मुलगी गेली आहे, आपण आता त्याच्यासाठी काय करू शकतो, तर तिला आपण न्याय मिळवून देऊ शकतो, तेवढंच आपल्याला करायचं आहे. तर आपण लढूयात, जे काय होईल ते आपण बघूयात पुढे. मग तिने मला तो सपोर्ट दिला, तिने आधार दिल्यामुळे मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण नवले ब्रिजवरती जाऊयात. ओके. त्या आंदोलनात नंतर आम्ही न्यूज चॅनलवर पाहिलं की प्रशासनाने सहकार्य केलं नाही, लाठीचार्ज केला, तिथे भरपूर त्यांनी फौजफाटा आणून ठेवलेला होता. काय झालं होतं नक्की तिथे पण भरपूर लोक हळूहळू नंतर जमा व्हायला सुरुवात झाली. हळूहळू संध्याकाळ होत गेली. पहिल्यांदाच आम्ही सगळे होतो, म्हणजे मी, माझे मित्र, माझे सोसायटीतील सगळे सदस्य आणि जे सगळ्या माझ्या सोसायटीखाली जमलेली लोकं होती, आम्ही तेवढेच लोक पहिल्यांदा आम्ही नवले ब्रिजला गेलो होतो आणि तिथे आम्ही रास्ता रोको चालू केला होता. पण हळूहळू लोकं जोडत गेली. भरपूर संख्येने लोकं तिथे यायला लागली आणि आंदोलनात सहभागी व्हायला लागली. पण नंतर असं झालं की त्या आंदोलनाला स्वरूप एक वेगळं लागायला लागलं. ओके. हां, काही लोकांनी पोलिसांवरती पाण्याच्या बाटल्या फेक असं सुरुवात केली. त्यामुळे मग पोलिसांना आमचा विचार करता आणि त्या बाळाचा विचार करता त्यांना तो थोडासा लाठीचार्ज करावा लागला. ओके. हां, बरेच जणं आपले CP सर आहेत, अमितेश कुमार सर, त्यांनी मला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस माझी भूमिका एक बाप म्हणून मला पण आक्रोश होता आणि तो आक्रोश कुठे व्यक्त करणार. त्यामुळे मी तिथेच त्यांनी मला बरंच समजवलं, पण मी काय त्या समजण्याच्या भूमिकेत नव्हतो, परिस्थितीत नव्हतो. पण नंतर काही गोष्टी माझ्याच लक्षात आल्या की ह्या आंदोलनाला स्वरूप वेगळं लागतं आहे.
ओके. त्यामुळे ते मग बाटल्या फेकणारे, पाण्याच्या बाटल्या फेकणारे, हे तुमच्यासोबत असणारे सोसायटीमधले वगैरे लोक होते का? नाही, नंतर आम्हाला असं लक्षात आलं की काही समाजकंटक त्यात घुसले होते आणि त्यातून त्यांनी त्या आंदोलनाचा काहीतरी गैरवापर करायचा असं त्यांनी ठरवलं होतं. ओके. त्यामुळे त्यांनी त्यांच्या तशी ती आयडिया होती, प्लॅनिंग होतं तसं त्यांचं ते. त्यामुळे मला ते लक्षात आलं नंतर की हे सगळं काहीतरी प्लॅन आहे. म्हणजे मुख्य विषयाची कळकळ ज्यांना होती त्या लोकांवर लाठीचार्ज नाही झाले, नंतर घुसलेले होते की जे त्रास देत होते. त्रास देत होते, ओके. त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला आहे. बाकी आमचे जे सगळे लोक होते त्यांच्या कोणावरती लाठीचार्ज झाला नाही. एखाद्या दुसऱ्यावरती चुकून झाला असेल, हां. पण पोलिसांची भूमिका हेच होती की आम्ही जे सगळे आहात ते आम्ही सुखरूप तिथून बाहेर पडावं आणि मग बाकीच्यांना थोडं बाजूला करण्यासाठी त्यांनी तो लाठीचार्ज केला होता. कारण आम्ही जेव्हा त्याचे फुटेजेस बघत होतो न्यूज चॅनलवर, टी व्हीवर, तेव्हा अननेसेसरी विषय सोडून दुसरंच बोलणारे पण काही लोक होते, काही मुली होत्या जे शिव्या देत होत्या, बरेच जण अपशब्द होते. वापरत होते, की कळत होतं की यांना या प्रकरणाशी काही घेणं नाही, त्यांना वेगळंच फुटेज काहीतरी खायचं आहे. बरोबर, अशी बरीच लोक घुसली होती त्यात. खूप थँक्यू या क्लॅरिफिकेशनसाठी. मुख्य विषय जो आहे की न्यायालयीन प्रक्रिया, त्याच्यावर तर यायचंच आहे मला, पण इतकं मोठं दुःखाचा डोंगर बाजूला करून कशी हिंमत झाली की 2 दिवसात तुम्हाला बाहेर पडून तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात, केस फाईल केलीत, वकील शोधायला सुरुवात केलीत? कुठून आलं आहे धैर्य? खरं सांगू तर हे धैर्य माझ्या मुलीमुळंच मला मिळालं. तुमचं वय किती आहे? आत्ता माझं 30 चालू आहे. तुम्ही माझ्यापेक्षाही लहान आहात वयाने. हो, पण हे खरं तसा मी खूप संयमी असा नाही आहे, पण हे ह्या काळात माझ्या मुलीमुळेच मला हे धैर्य मिळालं आणि मला तो संयम ठेवावासा वाटला की माझा पूर्ण आधीपासून न्यायव्यवस्थेवरती विश्वास होता, पोलीस प्रशासनावरती विश्वास होता. त्यामुळे मी प्रत्येक माझी जी भूमिका असेल ती त्यांच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक भूमिका घेत गेलो. त्यामुळे मी संयमाने थोडंसं हे घेतलं त्या प्रकरण, त्यामुळे हा रिझल्ट आपल्यापर्यंत आत्ता चांगला येऊ शकला. ओके. मी मगाशी तेच विचारलं की जेव्हा म्हणजे कुठून आलं धैर्य, याला अजून एक कंगोरा असं होतं की आजूबाजूला खूप गर्दी आहे, सगळेजण 4 मतं देत आहेत, 5 लोक 50 डोके असतील, पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला 4 जणांना बसून निर्णय घ्यायचा आहे. काय काय फॅमिलीमध्ये चर्चा होती, काय काय अजून ऑप्शन्स होते तुमच्या डोळ्यासमोर, आपण अजून काय करू शकतो, आहे त्या आंदोलनाला मोठं करा असं म्हणणारे पण लोक होते, सोशल मीडियावर खूप लोक होते की तुम्ही फक्त आंदोलन उभं करा, सगळा खर्च मी करतो वगैरे म्हणणारे होते. अशा वेळी तुम्ही काय विचार करत होतात? त्यावेळी बरेच जण लोक सांगणारी होती आणि बऱ्याच भूमिकेतून सांगणारी होती, पण मी माझ्या दृष्टीने विचार करत गेलो. माझे काही जवळचे मित्र आहेत, त्यांच्याशी मी काही गोष्टी शेअर करायचो, ते मला त्यातून काही चांगला मार्ग सांगायचे आणि अशा भूमिकेतूनच मग मी म्हणजे पुढचे प्रत्येक निर्णय घेत गेलो आणि त्यानंतर मग पुढचं सगळं आपलं मार्गी लागलं व्यवस्थित. पोलीस प्रशासनाची भूमिका कशी होती डे 1 पासून? पोलीस प्रशासनाची भूमिका म्हणजे एकदम मी त्यांना हॅट्स ऑफच करेन, कारण त्यांनी खूप सहकार्य केलं. म्हणजे आमच्या आधी कोणाचाच विश्वास नव्हता की पोलीस आपल्याला एवढं सहकार्य करतील, कारण आजपर्यंत आपण असं बघत आलो आहे की पोलिसांबद्दल आपल्याला एक निगेटिव्ह बाजू आपल्याला सगळी आपल्या मनात फिक्स झालेली. पण आम्हाला पूर्ण ह्याचा उलटा अनुभव आला. बरोबर. की अगदी आपले जे संदीप गिल सर आहेत, SP आहेत आणि त्यांची टीम आहे पूर्ण, यांनी भरपूर सहकार्य केलं. अगदी डे 1 पासून जे 1 तारखेला घटना घडली त्यावेळेससुद्धा ते सगळे तिथे आले होते आणि डे 1 पासून त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. त्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास बसला होता माझा. एक संदीप गिल सर, विजय माला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, विजय माला पवार मॅडम, त्यांच्यामुळे विश्वास बसल्यामुळे मी पुढचे सगळं माझे मार्ग सुकर झाले त्यांच्या सहकार्यामुळे. आणि चार्जशीट कधी फाईल झालं असं ऐकलं आहे की पोलिसांनी प्रचंड एफिशियन्सीनी काम केलं याच्यात? खरं चार्जशीट 14 दिवसातच त्यांनी फाईल केली. तसं चार्जशीट फाईल करण्याचा कालावधी 3 महिन्याचा आहे. हो, पण सगळ्या पोलीस प्रशासनाने असं ठरवलं, असं मानलं होतं की बाबा आपल्याच कुटुंबातील मुलगी आहे किंवा आपलीच मुलगी, असं बघून या सगळ्या केसवरती त्यांनी काम केलं होतं. आणि मी स्वतः डोळ्याने बघितलं आहे, अनुभवलं आहे की संदीप गिल सर आहेत, आपल्या पवार मॅडम आहेत, त्यांनी अहोरात्र हे कष्ट, या केसवरती कष्ट घेऊन ही केस 14 दिवसात त्यांनी चार्जशीट तयार केली आणि ती 14 दिवसात कोर्टात 15व्या दिवशी हजर पण केली. आणि जेव्हा 2 तारखेला आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा SP सरांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर चार्जशीट तयार करून आपण या पुढच्या आम्ही कोर्टात हजर करू म्हणून. संदीप गिल सरांचं सांगायचं एक गोष्ट म्हणल्यावर
तर ते अहोरात्र कष्ट करत होते आणि ते 14 दिवस जे आपण चार्जशीटवरती ते काम करत होते ते तिकडे नसरापूरलाच त्यांनी त्यांचा सगळा कॅम्प हलवला होता. बापरे. आणि तिथे मुक्कामी होते चौदा मुक्कामीच होते. म्हणजे अपडाऊन करायचे. रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांचं काम चालायचं. पहाटे 4 वाजता परत ते पुण्यात यायचे. 6 वाजता परत सगळं आवरून परत ते नसरापूरला जायचे. बरं. त्यामुळे संदीप गिल सर, पवार मॅडम सर आणि हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे, डोळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्यांनी खूप यात कष्ट घेतलेले आहेत आणि ते आपल्याला चार्जशीट 14 दिवसात झाली यावरूनच दिसून येतात. बरोबर. यात एक मुख्य भूमिका तुम्ही अशी घेतलीत की तिकडे पोलिसांची कार्यवाही सुरू झाली, चार्जशीटचं सगळं प्रकरण सुरू झालं. तुम्ही राजकारण्यांना प्लीज आम्हाला भेटायला येऊ नका अशी विनंती केली. तर ती का बरं होती? तुम्हाला असं नाही वाटलं की राजकारणी उलट जास्त जेव्हा येतील तेव्हा अजून सरकारवर प्रेशर येईल, कोर्टावर पण प्रेशर असेल, लोकांना पण वाटेल की हो राजकारणी पण सगळे सर्वपक्षीय लोक तुम्हाला भेटतायत. त्यामागे भूमिका काय होती नक्की? त्यामागे भूमिका म्हणजे जेव्हा मी अस्थिविसर्जनासाठी देहूला गेलो होतो तेव्हा मला फोन यायला सुरुवात झाली घरातून की काही राजकारणी लोक आहेत ते सकाळपासून भेटायला त्यांची यायला सुरुवात झालेली आहे. मीडिया तर सकाळी 7 वाजल्यापासून घरात आहेच आहे. तर मग ते सगळे फोन ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या या प्रकरणाला एक राजकीय वळण कुठलं लागू नये. त्यामुळे मी अशी भूमिका घेतली की राजकारण्यांचं काम काय आहे की त्यांनी माझ्या मुलीला न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये असं पण म्हणालो होतो की जेव्हा न्याय मिळेल तेव्हा मी स्वतः तुम्हाला भेटायला येईन. आत्ता सांत्वन करण्यासाठी मला खरंच तुमची गरज नाही आहे. तुम्ही जर माझ्या मुलीला न्याय मिळवून दिलात तर मी स्वतः तुम्हाला भेटायला येईन आणि तुमचे आभार मानेन. कारण सांत्वन करायला माझी सगळी जवळची लोक होतीच. त्यामुळे मी तशी भूमिका घेतली आणि कुठलेही राजकीय वळण लागू नये यासाठी मी ती भूमिका घेतली होती. एका अर्थाने ते फार बरं केलं, कारण कदाचित राजकारणी त्यांना मायलेज जोपर्यंत मिळतं आहे तोपर्यंत ते अशा केसेसचा वापर करून घेतात. तुम्ही पुरुष आहात, तुम्ही बाप आहात, तुम्हाला ऑप्शन नव्हता स्वतःला सावरण्या आणि त्यातनं बाहेर पडून कोर्टापर्यंत जाण्या वाचून. तिची आई किती दिवसात बाहेर आली यातून की अजूनही सावरते? तिची भूमिका काय होती? तुमचा संवाद काय होता त्यानंतरचा रोजचा एकमेकांशी? तिची पहिल्यापासूनच अशी भूमिका होती की आपल्या मुलीला आपण न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे ती त्या दृष्टीनेच तिचे सगळी पुढचे पावलं टाकत होती. उलट काही काही वेळा तीच मला सावरायची की जर शुभम आपल्याला मुलीला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण दोघांनी खंबीर राहिला पाहिजे. आणि आमचे जे दिवस गेले सगळे ते सगळं वेदूच्या आठवणीतच गेले. म्हणजे तिच्या घरात भावले असतील, तिने भिंतीवर काढलेले चित्र असतील, हे सगळ्या गोष्टी, तिचे फ्रॉक असतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिची सारखी सतत आठवण करून द्यायच्या. त्यामुळे ते पहिले दिवस काढणं आणि आताही ते अवघडच जातं आहे तसं. पण माझ्यापेक्षा तिला आई म्हणून खूप अवघड होतं, कारण मी बऱ्याच वेळा कामानिमित्त बाहेर असायचो. वेदू जास्ती तिच्यासोबत असायची. तिला खूप कठीण गेलं आणि अजूनही कठीण जातं आहे. पण आम्ही हळूहळू थोडंसं सावरतो आहे, कारण दुसरी एक आम्हाला मुलगी आहे. तिचाही आम्ही सध्या आता तिचा विचार करून आम्ही पुढे जातो आहे. ती किती मोठी आहे वेदवतीपेक्षा? ती अगदी 3 वर्षांनी मोठी. म्हणजे तिचं आत्ता वय 6 आहे. 6 आहे. वेदूचं वय 3 होतं. ओके. हां. तिच्याबद्दल बोलूयात थोडं आपण. अगदी. तिच्या तिला कळतं आहे का नक्की काय झालं आहे? तिला गांभीर्य तरी समजतं आहे का नक्की हा विषय काय आहे? ती विचारत असेल ना की कुठे गेली वेदू? ती विचारत तर आहे, पण तिला तिच्या बुद्धीप्रमाणे कळलं आहे की बाबा वेदवती आपली देवबाप्पा घरी गेली आहे. पण आजपर्यंत तिने आम्हाला असं विचारलं नाही की त्याच्यासोबत काय झालं. ही तिच्या मनात विषय चालू असतील, पण ते अजून बाहेर तिने कुठे बोलली नाही. पण जेव्हा ती मला विचारते की बाबा वेदू कुठे असेल किंवा वेदू काय करत असेल, तेव्हा मी तिला सांगतो की बाळा वेदू देवबाप्पा घरी गेली, ती गणपती बाप्पापाशी असेल, गणपती बाप्पासोबत खेळत असेल. एक दिवस मी असंच गॅलरीत बसलो होतो, तेव्हा ती तिथे आली. तिचं तोंड एकदम असं लहान झालं होतं, दिसत होती ती नर्वस आहे. मी तिला विचारलं काय झालं नारायणी, काय तू नाराज आहेस का किंवा काय, तुला काय तुझ्या मनात काय विचार चालू आहेत किंवा काय. तर ती म्हणाली बाबा मला वेदूची आठवण येते रे, ती कुठे आहे मला सांग ना. तेव्हा मी तिला म्हणालो, वरती आकाशातल्या तारांकडे दाखवून तिला म्हणालो की आपली वेदू, ते बघ तिथे तारा दिसतोय ना, तिथे आपली वेदू आहे आणि ती छान आहे, ती खेळती आहे. गणपती बाप्पा आहे तिथे, बरेच देव आहेत तिच्यासोबत खेळत आहेत
अशी मी तिला समजूत काढली आणि त्या दिवशी ती खरी माझ्यासमोर खूप रडली. हे खूप अंगावर येणारं आहे ॲक्च्युली. मुलाखतकार म्हणून माझी भूमिका खूप संयमी असली पाहिजे. पण ओके, आपण न्यायालयीन प्रक्रियेवर जाऊयात. वकील सरकारने तुम्हाला कुठले दिले आहेत आणि तुम्ही कुठले निवडलेत? माझे सरकारी विशेष वकील होते ते अजय मिस्तर सर होते आणि माझे प्रायव्हेट वकील होते ते ॲडव्होकेट मनीष पाडेकर आणि विपुल दुशिंग सर होते. माझे प्रायव्हेट वकील निवडण्यामागची भूमिका ही होती की या घटना घडल्यानंतर बरेच वकील माझ्या घरी भेटायला आले की किमान तुम्हाला खरं सांगतो 15 ते 20 वकील माझ्या घरी भेटायला आले असतील की ही केस आम्हाला द्या म्हणून. पण आजपर्यंत मी कधी त्यांना बघितलं नव्हतं, कधी पाहिलं नव्हतं किंवा ते कुठल्या विचारांनी आलेत हे मला काहीच माहिती नव्हतं. पण जेव्हा मनीष पाडेकर माझ्या घरी आले तेव्हा मला ते माहिती पण नव्हतं ते वकील आहेत. ते एक मित्र म्हणून भेटायला आले होते आणि त्यांनी मला सगळी न्यायालयीन प्रक्रिया, आता पुढे काय असतं, कसं असतं, कोर्ट काय, मला काहीच माहिती नाही. कधी कोर्टाची कधी पायरी चढलीच झाला नाही. नसेल. ट्रॅफिक पोलीसशिवाय आपल्याला कधी पोलीस माहिती नाहीत. त्यामुळे हे सगळं मला नव्यानंच होतं. मग त्यांनी मला त्या दिवशी पूर्ण समजून सांगितलं की एक मित्रत्वाच्या नात्याने मला सांगत होते की अशी प्रोसेस असते, आता आपल्याला अशी भूमिका घ्यावी लागेल. तर त्या बोलण्यामध्ये मला असं जाणवलं की तो माणूस एकदासुद्धा म्हणला नाही आहे की हे तुझं मला दे, वकीलपत्र मला दे म्हणून. त्यानंतर मी ठरवलं की बाबा हा माणूस आपल्यासाठी आलेला आहे, त्यामुळे मग मी त्यांना माझं वकीलपत्र दिलं. त्यांचं पण मी न्यूज बाईटमध्ये काही ऐकलं तर त्यांनी पण सांगितलं की त्यांना ही मुलगी आहे आणि हो 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 त्या दिवसापासून ते स्वतःच्या मुलीला जवळ घेऊन झोपतायत. झोपतायत. वकील असणारा माणूस पण जर हादरला आहे तर तुमच्यासारखा पापबिरुजांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही, वकील काय असतो, कोर्ट काय असतं माहिती नाही, हे मी समजू शकतो. पहिल्या दिवशीपासूनची थोडीशी प्रोसिडिंग आपण थोडंसं त्याबद्दल बोलूयात का, की त्यांना वकिलांनी तुमची बाजू काय पद्धतीने तिथे मांडली, काय काय त्यांना पुरावे या केसमध्ये कामी आलेत, आणि हा जो भीमराव कांबळे जो होता तो येत होता का हिअरिंग्जला? एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याकरता कोर्टाने असं ठरवलं होतं की त्याला फिजिकल तिथे उपस्थित नाही करायचं. त्यामुळे साधारण तो 2 ते 3 वेळाच तिथे कोर्टात आला असेल. ओके. आणि म्हणजे मुख्य ज्या हिअरिंग असतात की प्रत्यक्ष जेव्हा तो तिथे समोर लागणार आहे तेव्हाच त्याला तिथे कोर्टात आणलं गेलं. त्याचे वकील कोण होते? सरकारनेच दिलेले होते ना? त्याचे वकील सरकारनेच दिले होते. ओके. एक आपल्या तो घटनात्मक नियम आहे की आरोपीला सुद्धा वकील द्यावे लागतात. आता आपला पुणे बार असोसिएशनने ठरवलं होतं की याचं वकीलपत्र कोणीही स्वीकारायचं नाही. ओके. हां, पण एक घटनेमध्ये तसं आलं आहे, त्यामुळे आरोपीला पण वकील द्यावा लागतो. ओके. आणि ते होते त्याचे वकील, हिम्मतराव सूर्यवंशी त्यांचं नाव होतं. अच्छा. पण म्हणजे ही केस जर पुढे जायची असेल तर त्याला वकील देणं अनिवार्य आहे. कारण सामान्य लोकांचं अशा केसेसमध्ये म्हणणं असतं की जर तो गुन्हा कबूल करतोय, जर इतके उघड उघड पुरावे आहेत तर कशाला ही केस. पण शेवटी आपली घटना आहे, संविधानावर चालणारा देश, त्याशिवाय ती केस स्टँड होणार नाही आणि ती केसच लढली जाणार नाही. बरोबर. आरोपीच्या बाजूने वकीलच नसेल तर ती केस पुढे जाणारच नाही. ओके. त्यामुळे त्याला वकील द्यावाच लागतो. आणि त्याच्या बाजूनी कोणी लोक उभी राहिली का? कोर्टामध्ये कोणी येत होतं किंवा त्याला त्या 2 महिन्याच्या काळात कोणी भेटायला गेलंय? त्याच्या कुटुंबाने, त्याच्या गावकऱ्यांनी त्याला 10 वर्ष झालं बहिष्कृतच केलं होतं पूर्ण गावातून. ओके. त्यामुळे त्याच्या बाजूने असं कोणच दिसलं नाही. उलट असं दिसलं की त्याच्या विरोधात त्याचा भाऊ, चुलत भाऊ साक्ष द्यायला आला होता. ओके. की त्याने प्राण्यावरती सुद्धा लैंगिक अत्याचार केलेले आहेत. म्हणजे इतका तो त्याला माणसाच्या रूपात लपलेला तो राक्षसच होता. म्हणजे जो प्राण्यांवरती सुद्धा लैंगिक अत्याचार करू शकतो, ती साक्ष देण्यासाठी त्याचा स्वतःचा चुलत भाऊ कोर्टात आला होता. बाकी त्याला सपोर्ट करण्यासाठी कोणीच तिथे आलं नाही. या केस जेव्हा कोर्टात स्टँड झाली असेल तेव्हा सगळ्यात मुख्य भूमिका नसरापूरच्या रहिवाशांची असेल, कारण तिथे ती घटना घडली. कोण कोण साक्षीदार मग आले पुढे साक्ष द्यायला? असं झालं का की आधी सगळे म्हणत होते की आम्ही येऊ आणि कोर्टाची जेव्हा वेळ आली तेव्हा कोणी बॅकआउट केलं किंवा काय अनुभव आले? तसं झालं थोड्यापैकी की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जो जनक्षोभ तिथे उसळला होता, त्यानंतर बरीच लोक पोलिसांना असं म्हणायला लागली की नाही बाबा, आम्हाला नाही कोर्टाची पायरी चढायची किंवा नाही आम्ही या ह्याच्यामध्ये नाही पडणार. पण काही लोक अशी पण होती
की त्यांनी खूप सपोर्ट केला. प्रत्येक हिअरिंगला ते उपस्थित होते. बाकीच्या केसेसमध्ये काय होतं, पोलिसांना साक्षीदारांना शोधून आणावं लागतं की चला बाबा आज आपली केस आहे. पण ह्या केसमध्ये असं झालं की साक्षीदार लाईन लावून उभे होते कोर्टाच्या बाहेर. आणि काय होतं, तुम्ही जरी नसरापूरवरनं ते आले साक्ष द्यायला, त्या दिवशी साक्ष त्यांची होईल असं नाही. ते संध्याकाळी 11 ते 6 थांबायचे. पोलीस त्यांना सांगायचे अरे आज नाही बरं का, आज तुमचं जमलं नाही, उद्या परत या. उद्या ते आले की त्यांना सांगायचं अरे आज काही जमलं नाही, परवा परत या. त्यांनीसुद्धा एवढा संयम ठेवला, एवढा पेशन्स ठेवल्या, तरीसुद्धा ते दररोज तिथे साक्ष द्यायला येत होते. क्या बात आहे. जबाबदारी पण त्यांनी पूर्ण केली. अगदीच. किती झाले एकूण साक्षीदार? तसे टोटली बघता 55 साक्षी आपल्या कोर्टात झाल्या. ओके. हां. त्यामध्ये मला एक मेन्शन करायचं म्हटलं तर CCTV फुटेज जो सप्लायर होता गावामधला, तो आपल्या धर्मातला पण नव्हता. बरं. तर तरीसुद्धा त्याने पूर्ण योगदान या केससाठी दिलं. जेव्हा मी कोर्टात गेलो आणि त्याला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्यासाठी एवढं करत आहे आणि तुम्ही दररोजच्या दररोज, आता तिसरी वेळ होती, तुम्हाला तिसऱ्यांदा बोलवलं आहे कोर्टाने, तुम्ही नसरापूरवरनं दररोज इथे कोर्टात येत आहे. तर त्याचं एक वाक्य मला खूप मनाला भावून गेलं की तो म्हणाला, वेदवती जी होती ती आमच्या गावची पाहुणी होती आणि तिला न्याय मिळवून देणं हा आमच्या गावाचाच हक्क आहे, त्यामुळे मी त्यासाठी तिथे येतो आहे, असं त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळे असं वाटलं की नाही, नसरापूरचे ग्रामस्थसुद्धा त्यांनीसुद्धा खूप या प्रकरणामध्ये सहकार्य खूप केलं. आणि जेव्हा वेदवती बाहेर खेळत होती तेव्हा तिथे काही 2-3 मुलं होती, ते दगड मारण्याचं प्रकरण ते पण काहीतरी झालं होतं. ते काय झालं होतं नक्की? त्या दिवशी काय झालं, दुपारची वेळ होती आणि काही मुलं तिथे लपाछपी खेळण्यासाठी खेळत होते तिथे. आणि लास्ट सीन त्या मुलांनी पाहिलं की तिथे वेदवती जी आहे ती त्या भीमराव कांबळेसोबत तिथे गोठ्याच्या त्या भागामध्ये दिसते आहे. तर त्या मुलांनी त्यांना प्रतिकार करण्याचा किंवा दगड मारण्याचा प्रयत्न केला. तर तो भीमराव कांबळे जो होता तो परत बाहेर आला. त्या मुलांना त्यांनी शिव्या घातल्या आणि दगड मारून त्या मुलांना हाकलून लावलं तिथनं. ओके. ती मुलं घरी गेली. घरीसुद्धा त्यांनी त्यांच्या वयस्कर आजीला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या आजीला काही गोष्टी वयामुळे लक्षात नाही आल्या. आणि साक्षीदारांमध्ये ती मुलं पण होती मग लहान? हां, त्यांची तर मुख्य साक्ष होती, महत्त्वाची साक्ष होती, कारण लास्ट सीन त्यांनीच वेदवतीला त्या नराधामासोबत पाहिलं होतं. ओके. ती मुलं डगमगली नाही बोलताना, साक्ष देताना? अजिबातच डगमगली नाही. म्हणजे उलट असं कोर्टात जाणवलं की ती मुलं एकदम बिनधास्त आपली साक्ष देत होती. आणि त्यातला एक मुलगा तर त्यासमोर भीमराव कांबळेला त्यांनी पाहिलं VCवरती आणि तो त्यातला म्हणाला, तू माझ्याकडे काय बघतो, तू काय केलंस हे आम्हाला माहिती आहे आणि तुला आता फासावर चढायचं आहे, असं तो मुलगा समोर कोर्टात म्हणला. मग न्यायाधीशांनी ते VC तिथला बंद केला. त्यातील दुसरा एक जो पोरगा होता तो माझ्यापाशी आला. मी तिथे कोर्टात बसलो होतो. त्याने माझ्या पाठीवरती हात फिरवला आणि मला म्हणाला, वेदवती आमची बहीण होती, भाऊजी तुम्ही काय काळजी करू नका, आपल्या मुलीला नक्की न्याय मिळेल. म्हणजे एवढी लहान मुलं होती ती, अगदी 10-12 वर्षाची मुलं असतील, पण त्यांनी पण या प्रकरणात खूप धैर्याने साथ दिली. यात तुम्ही सारखं मीडियावर येण्यापेक्षा इंस्टाग्रामचा चांगला वापर केलात, सोशल मीडियाचा. त्याच्यावर तुम्ही एक 5-6 वेळा आलात आणि तुमची भूमिका मांडली. त्याच्यावर लोकांच्या रिॲक्शन्स कशा होत्या? खरं 95% लोकांचे रिॲक्शन एक आधार देण्यासाठीच होत्या, पण काही 5% रिॲक्शन अशा होत्या की त्या मला ट्रोल करण्यासाठी, किंवा मला अशा काही कमेंट्स आल्या की तुम्ही बाप म्हणून असे कसे आहात, तुम्हीच त्याला मारून टाका, तुम्हीच कायदा हातामध्ये घ्या, तुम्हीच त्याला कोर्टात गोळ्या घाला, अशा बऱ्याच मला कमेंट्स आल्या. काही जणांनी अशा पण कमेंट्स केल्या की तुम्ही कलियुगात असा बाप कुणालाच मिळू नये. म्हणजे 5% कमेंट्स मला अशा पण आल्या. पण सोशल मीडियाचा आधार मी यासाठी घेतला होता की ही जी घटना आहे ती घटना मला लोकांसमोर मांडायची होती की ती जर घटना लोकांसमोर पोचली असती तर लोकांचा मला सपोर्ट मिळणार होता. तर पुढे समजा सपोर्ट लागला तर मी एका सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो असतो आणि त्यांचा सपोर्ट मिळवू शकलो असतो. यासाठी मी सोशल मीडियाचा जास्ती उपयोग केला. थँक गॉड की समाजात खूप चांगले लोक आहेत की ते तुमच्या पाठीशी उभे होते.
आणि सरकार म्हणून कोण समन्वय साधत होतं या सगळ्यामध्ये, कोण अपडेट घेत होतं? तुम्ही जरी राजकारण्यांना घरी यायचं नाही म्हटलं तरी संपर्कात कोणीतरी असेल ना सरकारतर्फे? जरी माझी अशी भूमिका असली की कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये, तरीसुद्धा काही राजकारणी एक राजकारण बाजूला ठेवून माझ्या घरी ते भेटायला आले. त्यात आपल्या नीलमताई गोरे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, सुनेत्राताई पवार असतील, असे बरेच राजकारणी माझ्या घरी येऊन भेटून गेले. तर सर्वात महत्त्वाची भूमिका आणि सर्वात महत्त्वाचा आधार मला दिला तो आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिला. की माझा 2-3 वेळास त्यांच्याशी संपर्क झाला. ओके, फोनवर बोलणं झालं? फोनवर बोलणं झालं. ओके. एक पहिला संपर्क झाला तो 2 तारखेला जे रास्ता रोको आंदोलन केलं होतं तेव्हा काही आमच्या मागण्या होत्या त्या आम्ही त्यांच्याकडनं मान्य करून घेतल्या होत्या. आणि त्यानंतर मग ते 2 वेळा माझ्या संपर्कात आले केस संदर्भात वगैरे. त्यावेळी वेळोवेळी ते मला धीर देत होते, आधार देत होते, पाठिंबा देत होते आणि विश्वास देत होते की मी त्यांना याच मागण्या करायचो की लवकरात लवकर आपली केस व्हावी, लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा. त्यांनी वेळोवेळी मला खूप आधार दिला. ओके. आणि दुसरे आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या मुरली अण्णा मोहोळ त्यांनीसुद्धा वेळोवेळी मला खूप साथ दिला, खूप आधार दिला. ते पण मला फोन करून माझे अपडेट घेत होते. मी त्यांना काही वेळा भेटायला जायचो. त्यांनी मुरली अण्णांनी खूपच मला साथ दिली. ओके, म्हणजे एक बाप म्हणून तुम्ही आत्ता सरकारवर तुमचे काहीच प्रश्नचिन्ह नाही, त्यांनी त्यांच्या बाजूने पूर्ण दिलं असं वाटतंय? अगदीच त्यांनी खूपच सहकार्य केलं. ओके. आणि खूपच विश्वास दिला मला या केसबद्दल. ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणलं जात आहे त्याला, तर काय काय कारण आहेत म्हणजे आणि स्पेशल कोर्ट वगैरे पण काहीतरी याच्यासाठी स्थापन करण्यात आलं? बरोबर. मी तुमच्याकडून टेक्निकल उत्तराची अपेक्षा नाही ठेवते, पण आम्हाला वरचेवर एवढं ऐकू आलं आहे, तर नक्की काय आहे ते प्रकरण? दुर्मिळातले दुर्मिळ केस यासाठी मानली जाते की वयाचा विचार केला जातो. ओके. की तो जो नराधम होता तो 65 वर्षाचा होता आणि ही चिमुकली होती ती 3 वर्षाची होती. अशा घटना फार कमी घडतात. बरोबर. आणि अशा अत्याचार करून पुढे तिचं जीवन संपवणं हेच रेअरेस्ट ऑफ केसमध्ये घेतलं जातं. त्यानंतर स्पेशल कोर्टाची अशी भूमिका होती. आम्ही 2 तारखेला जे आम्ही मागण्या केल्या होत्या की आम्ही देवेंद्रजींना हेच म्हणालो होतो की आमची केस आहे ती फास्ट ट्रॅकवरती घेतली जावी. पण देवेंद्रजींनी आम्हाला इतकं सहकार्य केलं की नेमका कोर्टाच्या सुट्ट्या चालू होत्या. मे महिना होता. बरोबर. तेव्हा माननीय न्यायाधीश असतील, साळुंके सर असतील, आपले अजय मिसर सर असतील, माझे प्रायव्हेट वकील असतील, कोर्टातले पिऊन असतील, शिपाई असतील, स्टेनोग्राफर असतील, या सगळ्यांनी या केसकडे असं पाहिलं की बाबा हे आपल्या घरात घडलेलीच घटना आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी ही केस सुट्टीतसुद्धा त्यांनी ही केस चालू ठेवली. दररोजच्या दररोज या केसवरती सुनावणी व्हायची. म्हणजे फास्ट ट्रॅकवरती कसं होतं 1-2 दिवसांनी तारीख पडते, 1 दिवसांनी तारीख पडते. पण आपलं सुट्टीमुळे तसं न होता ही दररोजच्या दररोज केसची सुनावणी व्हायची. सकाळी 11 वाजता आपली केस चालू व्हायची, ती संध्याकाळी 6पर्यंत ही केस चालायची. त्यामुळे सगळ्यांनीच सहकार्य केलं आणि त्यामुळे या केसचा निकाल एवढा लवकर येऊ शकला. म्हणजे घटना घडून 59व्या दिवशी निकाल. आणि कोर्टात केस आल्यापासून किती दिवस? कोर्टात केस आल्यापासून 28 जूनला पहिला हिअरिंग होती. ओके. आणि 28 मेला होती. 29 जूनला निकाल. 31 दिवस. 31 दिवसात हे सगळं कोर्टाची हिअरिंग पूर्ण झाली. ॲक्च्युली तुम्ही हा जो स्टँड घेतला आहे ना, त्यांनी लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास खरंच दृढ झाला आहे. आणि रेअरेस्ट ऑफ द रेअर केस होती, पण निकाल पण रेअरेस्ट ऑफ द रेअर टाईममध्ये लागला आहे की इतक्या पटकन भारतातली पहिलीच केस आहे. पहिलीच केस आहे. ओके. सबळ पुरावे काय काय मांडण्यात आले आणि कोर्टाने कुठले सबळ पुराव्यांचं कारण दिलं आहे फाशीची शिक्षा देताना? सबळ पुरावे म्हणजे आपले मुख्य साक्षीदार होते 55. हो. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते म्हणजे 3 लहान मुलं होती. फॉरेन्सिक काही रिपोर्ट्स होते, DNA होते आणि सर्वात महत्त्वाचं साक्ष म्हणजे CCTV. या सगळ्या साक्षींनी ही शिक्षा सुनावली जाते. खरं तर काही प्रश्न वकिलांना विचारण्यासारखे आहेत, त्यांना तर मी विचारीनच ते आल्यानंतर. पण किती दिवसात अपेक्षित आहे आता? पुढची प्रोसिजर काय आहे? आणि तो वरच्या कोर्टात न्याय मागणार आहे का आता? फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हायकोर्टाची कन्फर्मेशन लागते. त्यामुळे आता ही काही दिवसातच हायकोर्टात ही केस स्टँड होईल. ओके. आत्तापर्यंत माझ्यापर्यंत असे कुठलेच अपडेट आले नाही आहेत.
त्यामुळे हायकोर्टात तर नक्की जाणार आहे. त्यानंतर अशी प्रोसिजर असते पुढची की ती सुप्रीम कोर्टात पण जाते. सुप्रीम कोर्टातनं मर्सी पिटिशन म्हणजे राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला जातो. आमची एक आई वडील म्हणून हीच इच्छा आहे की जशी डिस्ट्रिक्ट कोर्टात ही केस लवकरात लवकर झाली तशी पुढचीही जर सगळ्या सुनावण्या किंवा पुढचे ज्या सगळे केस असतील ती जर लवकरात लवकर झाली आणि त्या फाशीची अंमलबजावणी झाली बरोबर. तर खरं आमच्या मुलीला न्याय मिळेल. पण आता वरती जेव्हा केस जाईल तेव्हा परत साक्षीदारांना बोलवून साक्षी घेतवायचं असं काही नसतं ना, खालच्याच साक्षीवरती ग्राह्य आता जे मानलं जातं. खाली जे सगळे रेकॉर्ड झाले, खाली जे सगळे ऑर्डर निघाले आहेत हां, ते सगळं वरती पाठवलं जातात आणि त्याच्यावरतीच पुढचं सगळं ओके. केस होतं. तुमच्या तज्ज्ञ वकिलांनी काही अंदाज दिलाय की इतका वेळ लागेल, कधी तो आपण फासावर लटकलेला बघू शकतोय? तसं काही अजून अंदाज नाही दिला. ओके हां, पण आमची तर अपेक्षा आहे की पुढच्या किमान 2 महिन्यात तरी ओके. या सगळ्यांचा निकाल लागावा. म्हणजे हे सगळं याच्यावरच अवलंबून आहे की आता हायकोर्ट स्पेशल अजून काही बेंच स्थापन करत आहे का किंवा रेग्युलरच याच्यातून जात आहे? बरोबर. ही टेक्निकल इन्फॉर्मेशन मला तुमच्याकडून खूप अपेक्षित पण नाही आहे. वकील जेव्हा येतील तेव्हा मी विचारीनच. या सगळ्या घटनेमध्ये अचानक तुमचा एक इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ आला होता की माझ्यावर आरोप केला जातो आहे की 50 लाख रुपये तुम्ही घेतले आणि काही कारणास्तव घेतले वगैरे वगैरे. तर काय सत्य होतं त्या व्हिडिओ मागचं? आजपर्यंत बऱ्याच इंस्टाग्रामवरती मला काही बोललं गेलं. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. माझं आणि माझ्या बायकोचं ध्येय हेच एकच होतं की माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे आम्ही बरंच दुर्लक्ष करत होतो. पण ही जी घटना आहे की 50 लाख रुपये मिळालेत बाबा शुभमला, ही वारंवार माझ्या कानावरती येत होती. माझे जवळचे मित्र सांगत होते की अरे शुभम बाहेर अशी चर्चा चालू आहे, की शुभम बाहेर तशी चर्चा चालू आहे. तरी मी पहिल्यांदा 8 दिवस दुर्लक्ष केलं. नंतर शेवटी परत एका मित्राने मला सांगितलं, एका जवळच्या नातेवाईकाने सांगितलं, अरे शुभम बाहेर अशी चर्चा चालू आहे. तर मग ते मला सहन नाही झालं आणि प्रत्येकाच्या घरी तर जाऊन मी सांगू शकत नाही की अरे बाबा मी असं नाही केलं आहे किंवा नाही मिळाली मला अशी काही मदत किंवा का घेऊ ना मदत. माझ्या मुलीची किंमत थोडीच 50 लाख रुपये आहे. बरोबर. आणि जरी ती असती तर आज माझी मुलगी माझ्या कुशीत खेळत असली असती ना. त्यामुळे मी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि एकच व्हिडिओ करून सोशल मीडियावरती टाकला की अशा अफवा पसरू नका. एक कुटुंब आधीच वेदनेत आहे, तुम्ही अशा अफवांमुळे अजून त्यांना वेदना देत आहे. थोडी एक जबाबदारीने त्यांनी या परिस्थितीनुसार वागलं पाहिजे, असा एक माझा त्यातून संदेश होता. आणि हे आघात होताना घरी काय परिस्थिती होती? तुमचे आई बाबा किंवा बायको त्यांना कुठे विचलित होत नव्हते त्या अधूनमधून की आपण योग्य मार्गावर आहोत का, आपण चूक तर नाही केली ना? विचलित उलट मी विचलित होऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे माझी बायको वेळोवेळी मला आधार द्यायची की शुभम तू नको त्रास करून घेऊ किंवा तू नको याचा सगळ्यांचा लोड घेऊ. उलट ती मला वेळोवेळी माझे आई असेल, माझी बायको असेल, वेळोवेळी मला त्यांनी आधार दिला, वेळोवेळी ते सपोर्ट करत होत्या. त्यामुळे या सगळ्यातनं मी थोडंसं बाहेर पडू शकलो. फॅमिली व्यतिरिक्त अजून कोण होतं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं, ज्यांचं तुम्हाला आत्ता नाव घ्यावं असं वाटेल? फॅमिली व्यतिरिक्त तशी अनेक जणं होती, प्रत्येकाचं नावं नाही घेऊ शकत मी. पण माझा मित्रपरिवार या परिस्थितीमध्ये असा काही ठामपणे माझ्या पाठीशी उभा राहिला की 1 तारखेपासून ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी माझे मित्र वेगवेगळ्या गावी राहतात. त्या रात्री सगळे मित्र सगळं हातातलं काम सोडून, सगळं जे काय त्यांचा व्यवसाय असेल ते सगळं सोडून त्या ठिकाणी हजर होते. आणि पुढेही त्या दिवसानंतर अगदी ससूनमध्ये आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यासाठी 8 तास थांबावं लागलं. 8 तास माझे मित्र, जे काही 7-8 मित्र असतील, ते 8 तास माझ्यासोबत थांबले होते. आणि पुढेही त्यांनी पूर्ण सगळं सिच्युएशन, मी तर पूर्ण ट्रॉमामध्येच होतो, मला काहीच सुधरत नव्हतं. पुढची सगळी माझी घरची सिच्युएशन असेल, बाहेरचे सगळी पोलिसांशी संपर्क असेल, दररोज माझ्या घरात 50 ते 100 माणसं दररोज भेटायला यायची. तर त्यांना 2 मित्र वरती थांबायची, 2 मित्र खाली थांबायची, 2 मित्र गेटवरती थांबायची. तर प्रत्येकाचा 5-5चा ग्रुप करून भेटायला सोडणं. इथूनपासून ते माझ्या घरात किराणा आहे का, संपला आहे का, की माझ्या घरात काही लागतं आहे का, की कुणाला काही औषधांची गरज आहे का, एवढ्यापासून आणि ते मानसिक आधार परत एवढ्यापासून माझं सगळं मित्रांनी केलं. त्यातलं माझा काही एक मित्र होता, तो माझ्यासोबत दररोज कोर्टातसुद्धा यायचा की शुभम एकटा पडायला नको म्हणून. तो माझ्यासोबत दररोज स्वतःचं काम धंदा सगळं सोडून माझ्यासोबत दररोज माझ्यासोबतीला कोर्टात असायचा. त्यामुळे सर्वात जास्ती मला साथ लाभली ती माझ्या मित्रांची लाभली. तसंच मित्रांच्या ज्या बायका आहेत
त्यांनीसुद्धा घरात सपोर्ट केलाच. ऋतुजाला खूप सपोर्ट केला, तिला खूप मानसिक आधार दिला. अगदी घरातला दररोजचा स्वयंपाक असेल तरीसुद्धा मित्रांच्या बायका दररोजचा स्वयंपाक येऊन करत होते. पहिले 10 दिवस जे होते ते आमच्या सोसायटीतील DSK विश्व सोसायटी आहे तिथल्या DSK विश्ववासियांनी खूप सहकार्य केलं. पहिलं 10 दिवस आम्हाला माहितीच नव्हतं की आमच्या घरी चहा कुठून येतो आहे, आमच्या घरी डबा कुठून येतो आहे, संध्याकाळचा चहा कुठून येतो आहे, संध्याकाळचा डबा कुठून होतो आहे. नंतर कळलं की सगळ्यांनी आपापल्या एक पाळ्या लावून घेतल्या होत्या की आज आपण डबा पोचूयात, आज आपण चहा पोचूयात. म्हणजे या सगळ्यांमध्ये माझ्या मित्रांचं, माझे DSK विश्व सगळी सोसायटी असेल तिथल्या सगळ्या सदस्यांचं यामध्ये खूप मला मोठं सहकार्य लाभलं. वेदवतीच्या आठवणींकडे मला थोडंसं यायचं आहे. कधीच बाहेर येऊ शकणार नाही तुम्ही यातनं. कसे डील करताय आत्ताच्या परिस्थितीला तुम्ही? आता आई-वडील असल्यामुळे तिच्या अगदी लहानपणापासून आठवणी आहेतच. माझ्यापेक्षा तिच्या आईचा विचार करता की तिने तर पूर्ण 9 महिने तिला पोटात वाढवलं आहे. त्यामुळे आठवणी तर तिच्या सतत आहेतच. तिच्या घरातल्या सगळ्या वस्तू आहेत, तिचे खेळणी आहेत. याकडे पाहिलं की अजून तिची जास्ती आठवण येते. पण तिची अजून एक खास आठवण म्हणजे ती एक गाणं म्हणायची माझ्यासोबत. तो व्हिडिओ पण आहे की ते गाणं असं होतं की मला भरून येते ते. ठीक आहे, टेक युअर टाईम. की आईची की बाबाची सांगा कोणाची, मी परी गोडशी माझ्या बाबाची. ते असं एक गाणं मला कायम म्हणून दाखवायची माझं बाळ. ते गाणं मला सारखं आठवतं आणि तिची आठवण जास्त येते. आणि तिच्या अशा असंख्य आठवणी आहेतच आणि त्या कायम माझ्या स्मरणात राहतीलच, आमच्या दोघांच्याही स्मरणात राहतील. तुम्ही जेव्हा इंस्टाग्रामवर येत होतात किंवा मीडियासमोर पण येत होतात ना, तेव्हा एक जाणवत होतं की कुठेही तुमच्या बोलण्यात आताताईपणा नाही आहे. कुठेही तुम्ही चिडून मनात किती असलं तरी तो राग असा शब्दांमध्ये व्यक्त नाही करत आहात. तर हे स्टेबल ठेवण्यामध्ये तुमचं ते प्रोफेशन आहे, तुमच्या चेहऱ्यावर पण एक सात्विकता दिसते, बोलण्यातही दिसते. त्याचा काहीतरी रोल वाटतो तुम्हाला? एक आध्यात्मिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिक बाजूने विचार करता माझं असं झालं होतं की तेव्हा मी लहानपणापासून एवढं तुझं करतो आहे. माझ्या घरात आजपर्यंत कोणीच या क्षेत्रात आलं नाही आहे. मी या क्षेत्रात तुझी सेवा करण्यासाठी आलो आहे. आज मी घरोघरी जाऊन पूजाकर्म करतो आहे. जास्तीत जास्त मी तुझ्या सान्निध्यात असतो. तर हे दुःख माझ्या वाट्याला का दिलं असं मला वाटायचं की देवाने हे दुःख माझ्या वाट्याला का दिलं. मला खूप राग आला होता प्रचंड की आत्तापर्यंत एवढं मी स्नान, संध्या, देवाची उपासना, दररोज तासभर देवासमोर बसायचो. तर हे दुःख माझ्या वाट्याला का आलं असं मला खूप अजूनही माझ्या पत्नीला मला वाटत राहतं. त्यामुळे नंतर काय झालं की मी देवापाशी जाणंच मी बंद केलं. या काळात मला देवासमोर जावंसच वाटत नव्हतं. एक बाप म्हणून अजून काय वाटणार. बरोबर, साहजिक आहे विश्वास उडणं. विश्वास एक उडाल्यासारखं झालं होतं की असं झालं की अरे देव आहे का नाही, की का तिथे देवाने येऊ नये, का तिथे माझ्या मुलीला वाचवू नये, किंवा का तिथे देवदूतासारखं दुसऱ्या कोणी माणसाला पाठवू नये. अशी एक माझ्या मनात सारखे विचार चालू होते. पण काही एक सद्गृहस्थ माझ्या घरी आले. त्यांनी मला मार्गदर्शन करताना म्हणाले की जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होण्याआधी देवकीचे 6 पुत्र मारले गेले आणि तिच्यासमोरच ते दगडावर आपटून मारले गेले. त्या आईला काय दुःख झालं असेल. ती तर एक देवमाता होती, देवपिता होते नंद. तर तशा दृष्टीने मग मी हळूहळू पुढचे विचार करत गेलो की बाबा अगदी देवालासुद्धा वनवास चुकला नाही. श्रीकृष्णाच्या आधीच्या भावंडांना असा मृत्यू आला तर आपण तर एक सामान्य माणूस आहोत. आपलं काही पूर्वसंचित असेल, काही पूर्वकर्म असेल, त्यामुळे हे दुःख आमच्या वाट्याला आलं असेल. त्यामुळे मी एक दिवस देवापाशी गेलो आणि खूप रडलो. अक्षरशः देवाशी भांडलो की दररोज देवा मी तुझ्या समोर प्रार्थना करतो आहे की दररोज मी प्रार्थनेमध्ये एक पद म्हणायचो की संकटाशी झुंजण्याला हात दे मजला 10, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. म्हणजे देवा मी तुझ्यासमोर दररोज अशी प्रार्थना करतो आहे की दुःख जेव्हा दाटून या भार होतो अंतरी,
मी कसा विनवू तुला रे धाव तू गरुडा परी. मी दररोज तुझ्यासमोर ही प्रार्थना म्हणतो, देवा हे दुःख माझ्या वाट्याला का आलं. त्या दिवशी खूप रडलो, देवाशी खूप भांडलो. त्यानंतर माझं थोडंसं मन एक वेगळ्या विचारांनी एक वेगळे विचार करायला लागले. आणि नंतर म्हटलं, मी स्वतःशीच मग ठरवलं की असेल देवालासुद्धा दुःख चुकलं नाही तर आपण तर एक सामान्य माणूस आहोत. संत ज्ञानेश्वर माऊली आहेत, संत तुकाराम आहेत, त्यांच्यासुद्धा वाट्याला हे दुःख आलं तर आपण तर कोण आहोत. त्यामुळे पूर्वसंचित असेल, पूर्वकर्म असेल. पण आजपर्यंत मी ह्या माझ्या मुलीच्या जो काही तिचा देहांत झाला, तिचा मृत्यू झाला, आजपर्यंत मी असं कधीच म्हणलं नाही. तिने बलिदानच दिलं या समाजासाठी असं माझं एक म्हणणं आहे. की त्यानंतर ही जे एक समाजात एक संदेश गेला, बरेच आईवडील जागृत झाले. त्यामुळे मी असंच म्हणेन की तिचं एक बलिदानच आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. तुमचा संयम बघून मला खरंच खूप कमाल वाटते. कारण ज्या पद्धतीने तुम्ही याच्याकडे बघताय की तुम्ही घरात बसले असतात तर हे एक्झाम्पल आज सेट झालं नसतं. समाजात काय घडणार आहे काय नाही हे आपल्या हातात नाही आहे. इतकं मोठं उदाहरण असताना पण पुढे या घटना घडतील की नाही हे आत्ता आपण सांगू शकत नाही. पण पुढे ज्यांच्या वाट्याला हे दुःख समजा अशा पद्धतीचं येईल तर त्यांच्यासाठी तुम्ही दीपस्तंभ म्हणून उभे असाल. आणि मी खूप कडक सॅल्यूट करतो सगळ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वतीने की या रेअरेस्ट ऑफ द रेअर केस तुमच्या नशिबात, तुमच्या भोगात, तुमच्या वाट्याला आली तरी तुम्ही एक मोठं एक्झाम्पल सेट केलं आहे. तुम्ही एक पायवाट निर्माण केली की ज्याच्यावरून ते लोक पुढे जाऊ शकतील. आणि न्यायव्यवस्थेवरचा जो उडत चाललेला विश्वास आहे तो तुमच्या निमित्ताने पुन्हा एक दृढ होतो आहे लोकांचा. मी तुमच्या इंस्टाग्राम पोस्टमधनं पाहिलं की तुम्ही समाजकार्य लगेच सुरू केलं आहे. तर पुढची वाटचाल तुमची काय आहे? पुढची वाटचाल माझी या भूमिकेतून आहे की आत्तापर्यंत माझ्या मुलीच्या ज्या सगळ्या स्मृती लोकांनी जपल्या होत्या, जे काही त्याच्यासोबत जे काही घटना घडल्या, त्या घटना किंवा त्या स्मृती लक्षात न ठेवता तिच्या चांगल्या स्मृती लोकांसमोर आणाव्यात आणि त्या चांगल्या स्मृतीतून वेदवतीचं नाव अख्ख्या भारतभर पसरावं, यासाठी आम्ही त्याच्या नावाने एक फाउंडेशन उघडतो आहे. ओके. हां. आणि त्यातून एक समाजकार्य, त्यातून आता सर्वात जास्ती आम्हाला या घटनेनंतर आम्हाला काउन्सिलिंगची कमी पडली. तर आपल्या फाउंडेशनमधनं आता विकृती तर काय आपण थांबवू शकत नाही. दुर्दैवाने अशा कुणाच्याही घरात अशी घटना होऊ नये. पण पुढे अशा कुटुंबाला एक आधार देणं, जो काही आर्थिक असेल, मानसिक असेल किंवा काउन्सिलिंगद्वारे असेल ते आपल्या फाउंडेशनमधनं देणं. अनाथ मुलं आहेत, त्यांना काही आपल्या फाउंडेशनमधनं मदत लागत असेल, अपंग मुलं आहेत, त्यांच्यासाठी काय आपल्या फाउंडेशनमधनं करता येईल. एक वेदवतीच्या चांगल्या स्मृती जागे ठेवण्यासाठी आम्ही अशा फाउंडेशनच्या मार्फत एक समाजकार्य करत राहणार. ओके. हा प्रसंग दुर्दैवाने तुमच्या वाट्याला आला आहे, पण समाजाला तुम्ही या सगळ्या प्रकरणाला फेस करणारी एक अनुभवी व्यक्ती म्हणून काय संदेश द्याल? समाजाला मी एकच संदेश देईन की आता बरेच जण सोशल मीडियावरती म्हणतात की तुम्ही विक्टीमचे आईवडील आहात, तुम्ही सोशल मीडियाचा यूज कसं करताय किंवा सोशल मीडियावरती कसं काय येत आहे. लोकांची अपेक्षा म्हणजे फोन बंद करून काय घरात बसून राहायचं. मला त्यामागचं काही भूमिका कळली नाही. मी म्हटलं आजपर्यंत म्हणजे असा पण मला कमेंट्स आल्या की आजपर्यंत कुठले आईवडील सोशल मीडियावरती आलेत का अशा घटना घडल्यानंतर. तर मी त्यांना एकच उत्तर देत होतो की खरं गुन्हेगाराने तोंड लपवलं पाहिजे, गुन्हेगाराच्या कुटुंबाने तोंड लपवलं पाहिजे. आम्ही पालक म्हणून का तोंड लपवू? उलट आम्ही लढा लढण्यासाठी, न्यायालयीन लढा आहे जो काही आपण लढतो आहे, तो लढा लढण्यासाठी आम्ही पुढं येतो आहे. आणि मला यातून सोशल मीडियावरती येण्याचं उद्देश माझा हाच होता की समाज जागृती व्हावी आणि समाजाला कळावं की न्यायव्यवस्था काय असते किंवा अशा कुटुंबावरती अशी परिस्थिती आली की त्या कुटुंबावरती काय बीततं, हे सगळं समाजासमोर येण्यासाठी आणि समाजाचा एक पाठिंबा मिळण्यासाठी मी सोशल मीडियाचा उपयोग केला होता. आणि मला समाजाला एकच संदेश द्यायचा आहे या सगळ्या घटनेतून अनुभव घेता. मला सारखं असं वाटतं की ऑब्व्हियसली माझ्या बायकोला पण वाटतं की अगदी दिवसाढवळ्या ही घटना घडली, अगदी दुपारचे 3-3:15 वाजले होते, तर तिथे कोणीच का आजूबाजूला नव्हतं किंवा कोणीच का तिला त्या माणसासोबत जाताना बघितलं नाही किंवा अशी घटना घडताना तिचा आवाज त्याने नक्कीच आरडाओरडा केला असेल.
तर तिथे कोणीच कसं काय आलं नाही तिचा आवाज ऐकून, हे सारखं आम्हाला वाटत राहतं. पण काय मी तिथल्या कोणाला दोष देत नाही आहे. तिथली काही सिच्युएशन असेल त्यावेळी तिथली परिस्थिती वेगळी असू लाईट शकते. गेली होती, उन्हाळा खूप होता. तसंही त्यामुळे सगळे फक्त एक आम्हाला आईवडील म्हणून असं सारखं वाटत राहतं. समाजातून मला समाजाला एकच संदेश द्यायचा आहे की आपल्या पाल्यावर नुसतं लक्ष न ठेवता इतर पाल्यही आपल्या आजूबाजू खेळत असतात. तर एक समाज म्हणून, एक जागृत नागरिक म्हणून आपण त्यांच्यावरही तेवढंच लक्ष ठेवलं पाहिजे की तो मुलगा आहे किंवा तो मुलगी आहे, ती काय करत आहेत, ते काय खेळत आहेत, ते योग्य खेळ खेळत आहेत का, किंवा त्या मुलांसोबत कोण बोलतं आहे, किंवा ते कोणाशी बोलत आहेत, ते कोणासोबत जात आहेत. सोसायटीत अनोळखी व्यक्ती हां, सोसायटी अनोळखी व्यक्ती दिसली म्हणजे एक जागृत आपण कायम राहायला हवं. कारण ह्या माणूसरूपी आत्ता पूर्ण राक्षसच सगळे आवारात फिरत आहेत, सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे जर आपण सगळ्या पाल्यांकडे एक आपलंच पाल्य आहे असं म्हणून जर लक्ष ठेवलं तर अशा घटना नक्कीच कमी होऊ शकतात. बरोबर. जसं पूर्वी असायचं की सगळ्या पाल्यांबद्दल अवेअर असायचे, सगळ्यांना सगळं माहिती असायचं, घरात येणं जाणं असायचं. आपल्या लहानपणी बघा किती सुरक्षित वातावरण होतं. म्हणजे आपण कोणाकडेही जायचो, कोणाकडेही जेवायचो, कुठेही खेळायचो. त्यामुळे तसं एक वातावरण जर परत आलं तर नक्कीच या घटना कमी होऊ शकतील. बॅक टू ट्रॅक आली आहे लाईफ पुन्हा? प्रयत्न करतोय त्यातून बाहेर पडण्याचा, पण ते शक्य नाही. आईबाप म्हणून खरंच शक्य नाही. आता पुढचं आयुष्य आम्हाला हे दुःख सोबत घेऊनच जगावं लागेल किंवा त्याची सवय करावी लागेल. त्यामुळे आणि दुसरी मुलगी आहे, तिचासुद्धा विचार आहेच. बरोबर. त्यामुळे यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःच्या दुःखात सुद्धा तुम्ही सामाजिक जबाबदारीने जो दिवा लावणार आहात तुमच्या संस्थेच्या माध्यमातून, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी. सामान्य माणूस म्हणून माझं तर असं मत आहे की काहीतरी प्रावधान बदलावं आणि भर चौकात ही फाशी देण्यात यावी, जेणेकरून पुढे अशा घटना होणार नाही, कोणी हे करायला धजावणार नाही. तुम्ही आज आलात, मी आभार तर नाही मानू शकत, मी धन्यवादही नाही म्हणू शकत, पण या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा हीच अपेक्षा आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही धैर्याने या प्रकरणाला सामोरे जात आहात त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला एक कडक सॅल्यूट. धन्यवाद. मित्रांनो, काय प्रसंग एखाद्या व्यक्तीवर येतो, एखादं घर पूर्ण हालून जातं आणि अशा प्रकरणात सुद्धा चांगले लोक जसे पाठीशी उभे राहतात तसे वाईटही अनुभव येतात. आत्ता आपण शुभमजींच्या पत्रामधनं हे सगळं तुमच्या समोर उलगडण्याचा आमचा प्रयत्न होता. पत्र सुरुवात करताना मी जी अपेक्षा केली होती, जे आवाहन केलं होतं की कमेंटमध्ये व्यक्त होताना आपणही काहीतरी समाजाचे देणे लागतो आणि आपलीही काहीतरी जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही व्यक्त व्हाल. त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी पोस्टमनची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे आणि देशाचं या केसकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. तुम्हाला काय काय भावना आहेत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. आणि अजून कुठल्या नवीन विषयावर आम्ही पत्र घेऊन आली पाहिजे हे सुद्धा सांगा. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.